नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचे आपण खूप सारे व्हिडिओ घेऊन असतो, परंतु आपण लाडकी बहीण योजनेबद्दलच लाडकी बहीण कर्ज योजना याचा एक संपूर्ण महत्त्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, कशा प्रकारे लाडक्या बहिणींना कर्ज भेटणार आहे, कर्जाची जी अर्ज प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असणार आहे, त्यांना किती कर्ज भेटू शकते याचा संपूर्ण आढावा, संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, चला तर पाहूयात. परंतु आपण खूप सारे असेल, लाडकी बहीण असेल किंवा इतर कर्ज योजना असतील किंवा इतर योजना असेल, यांचा खूप सारे व्हिडिओज घेऊन येत असतो. तर मंडळी, चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला कळत राहतील. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता चला पाहूयात संपूर्ण अपडेटकडे. तर तुम्ही इथे थंबनेल तर पाहिलंच असेल. लाडकी बहीण कर्ज योजना, लाडकी बहिणींना 50 ते 80 हजार रुपये कर्ज मंजूर, कागदपत्र व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. तर चला पाहूयात कागदपत्र आणि अर्ज प्रक्रिया आणि किती कर्ज मिळू शकतात याचं संपूर्ण अपडेट पाहूयात. परंतु मंडळी, यासाठी तुम्हाला जे काही कागदपत्र लागणार ते पाहूया. यासाठी जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत, तुमचा जो आधार कार्ड हा सर्वांकडे असतो. त्याच्यानंतर पॅन कार्ड ही सर्वांकडे असतो. परंतु ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसतील त्यांनी अगदी सहजरित्या काही तासांमध्ये पॅन कार्ड हा आधार कार्डद्वारे बनविला जातो. तर त्यांनी पॅन कार्डची सुविधा 3 तासामध्ये इथे बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. तर पॅन कार्डची सुविधा उपलब्ध होईल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं बँक पासबुक, तुमच्या जे अकाउंटमध्ये क्रेडिट होतात पैसे, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे क्रेडिट होतात, तर त्यांचा जो अकाउंट नंबर असेल तर तो अकाउंट नंबर, पासबुक तो लागणार आहे. हे प्रकारचे 3च कागदपत्र हे लाडकी बहिणींसाठी कर्ज योजनेसाठी लागणार आहेत. त्यानंतर इथे आपण पाहूयात अर्ज प्रक्रिया. तर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजरित्या ऑनलाईन अर्ज करू शकता. तर चला पाहूयात अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे ती स्टेप बाय स्टेप पाहूयात. तर तुम्ही लिंक ओपन केल्यानंतर अशा प्रकारची इथे तुम्ही पाहू शकता, इथे वरती लिंक आहे. तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल, त्यावरून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारचा लिंक ओपन केल्यानंतर इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा काहींचा ऑलरेडी फिल झालेला येईल, पण तुम्हाला इथे पॅन कार्ड नंबर टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचे, त्याच्यानंतर तुमचं पूर्ण नाव म्हणजे फुल नेम टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ईमेल आयडी, तुमचा जो जीमेल अकाउंट असेल तो चेक करून तुम्ही बरोबर ईमेल आयडी टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पिन कोड टाकायचे. पिन कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे रिक्वायरमेंट अमाउंट, तुम्हाला लोन किती पाहिजे, 30,000, 40,000, 50,000 का 80,000, तर ते तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टिक मार्क करायचे. इथे टिक मार्क वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली सबमिटचं बटन असेल तर सबमिटच्या बटनवर क्लिक करायचे. तर अशा प्रकारे हा सबमिटचं बटन असणार आहे, तर त्याच्यावर क्लिक करायचे. तर सबमिटच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पॉपअप ओपन होईल. तर नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस येईल. तर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर इथे लॉग इन और साइन अप अशा प्रकारे तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल, तोच मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. तर इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर इथे जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसाचा तसा फिल करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इथे खाली टिक मार्क तुमचे ऑलरेडी सिलेक्ट नसतील तर टिक मार्क सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला गेट स्टार्टेड वर क्लिक करायचे. गेट स्टार्टेड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो आहे अशा प्रकारे ओटीपी व्हेरिफिकेशन येईल. त्यानंतर जो ओटीपी येईल तुमच्या नंबरवर, तो ओटीपी येते तुम्हाला 4 डिजिटचा ओटीपी एंटर करायचे.
आणि त्याच्यानंतर इथे कंटिन्यू वर क्लिक करायचे. जर ओटीपी सेंड झाला नसेल तर परत रिसेंड ओटीपी वर क्लिक करायचे आणि कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन अलाउ करण्यासाठी येईल. तर तुम्हाला लोकेशन अलाउ करण्यासाठी आला तर तुम्हाला अलाउ व्हाईल व्हिजिटिंग द साइट यावर क्लिक करायचे. जर नाही आला तर सोडून द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे टेल अबाउट युअर सेल्फ, तर अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, तर इथे तुम्हाला ऑलरेडी माहिती फिल झालेली येईल. जर आली नाही तर तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचे, मिडल नेम ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम आडनाव आहे तो एंटर करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी एंटर करायचे. ऑटोमॅटिक फिल होऊन आलं तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा रेसिडेन्शियल पिनकोड एंटर करायचे. रेसिडेन्शियल पिनकोड तुमचा एरियाचा जो पोस्टाचा पिनकोड असणार आहे तो एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. तुम्ही जो पॅन कार्ड डिटेल्स टाकलेली आहे तो पॅन कार्ड डिटेल्स टाकायचे. तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख इथे टाकायची. ऑलरेडी आली असेल तर काही टेन्शन नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पॅन नंबर, तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे तो एंटर करायचा आहे आणि पॅन कार्ड नंबर एंटर करून झाल्यानंतर कंटिन्यू वर क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे सॅलरी टेस्ट सिलेक्ट ठेवायचे आणि इथे तुम्हाला कंपनी नेम वर तुम्हाला टाकायचे लाडकी बहीण. तर लाडकी बहीण टाकल्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू विथ लाडकी बहीण यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी ऑप्शन येईल. तर कंटिन्यू करण्यासाठी ऑप्शन आल्यानंतर त्यावर क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट विंडो ओपन होईल. नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर इथे ऑदर डिटेल्स, तर ऑदर डिटेल्स मध्ये तुम्हाला मंथली इन्कम मध्ये 46,000 ते 50,000च्या वरती किती पण टाकायचे. एक्झाम्पल म्हणून टाकायचे 46,000 ते 50,000च्या वरती किती पण टाकायचे. त्यानंतर इथे टाइप ऑफ रेसिडेन्स, तर त्यामध्ये तुम्हाला पर्सनल टाकायचे. त्याच्यानंतर टेल अस युअर प्रिफरेड लोन अमाऊंट, तर लोन अमाऊंट तुम्हाला जेवढी पाहिजे तर ती सिलेक्ट करायची. तर मी इथे एक्झाम्पल म्हणून 10,000 30,000 सिलेक्ट केली होती. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथे रिझन फॉर लोन, तर इथे खूप सारे रिझन्स असतात. तर तुम्ही एक कुठलाही रिझन सिलेक्ट करू शकता. पण आपण युटिलिटी बिल्स अँड रेंट पेमेंट हा सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे रेफरल कोड सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर खाली इथे कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नेक्स्ट विंडो ओपन होईल. नेक्स्ट विंडो ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला 2 लाखापर्यंत तुम्ही कर्ज अमाऊंट अप्रूव्ह आहे इथे आम्हाला इथे दाखवण्यात आले. तुम्हाला किती अप्रूव्ह होते ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. त्यानंतर तुम्हाला एफडीपीएल, तर तुमची लोन अमाऊंट तुम्ही जेवढी टाकली होती, मी 20,000 टाकली होती, ती तुम्ही पाहू शकता आणि इथे टिकवर क्लिक करू शकता. टिकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही पाहू शकता पर ॲनमचा. तर तुम्ही पर ॲनम नंतर तुम्ही पर मंथचा कॅल्क्युलेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो सेल्फी तुमचा फोटो असेल तो अपलोड करायचा आहे. तो फोटो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खाली पुन्हा कंटिन्यू वर क्लिक करायचे. कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तर इथे मेन पेज येतो. मेन पेजवर तुम्हाला किती लोन अप्रूव्ह झालेले आहे ते इथे तुम्हाला दाखवण्यात येतं. तर मला इथे 4,250 रुपये इथे तुम्ही पाहू शकता लोन आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे. तर इथे बाकीचे डिटेल्स आहे, प्रोसेसिंग फी तुम्ही क्लिक हिअरवर पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्हाला जे अप्रूव्ह झालेलं लोन मान्य असेल तर ते घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथे टर्म अँड कंडिशन सिलेक्ट करायला येतात. तर त्या अगोदर तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे के फॅक्ट स्टेटमेंट आणि सँक्शन लेटर या दोन्हींची पीडीएफ डाउनलोड करायचे आणि डाउनलोड करून तुम्हाला पाहिजे किती इंटरेस्ट रेट आहे आणि किती तुम्हाला परत रिटर्न करायचे, किती महिन्यामध्ये रिटर्न करायचे हे संपूर्ण तुम्हाला पाहायचे आणि त्याशिवाय त्यानंतरच तुम्हाला इथे अलोवर क्लिक करायचं. तुम्हाला परवडत असेल तरच घ्यायचे, जर परवडत नसेल तर सोडून द्यायचे. तर इथे दोन्ही टिकवर क्लिक करायचे आणि ऍक्सेप्ट अँड अलोवर क्लिक करायचे. ऍक्सेप्ट वर अलो आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेफरल डिटेल्स टाकायचे. नंतर असे विंडो येईल. रेफरन्स विंडो आल्यानंतर तुम्हाला एक रेफरल म्हणून नाव टाकायचे, फ्रेंड असेल तरी चालेल. त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याचा टाकायचे. त्याच्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर
मला बँक डिटेल्स एंटर करायचे. बँक डिटेल्स एंटर केल्यानंतर तुमची जी अमाऊंट आहे ती तुमच्या अकाउंटमध्ये डिस्बर्स